तर मित्रांनो आता डे 2 काल बरंचसं असं व्लॉग केलं नाही कारण की फोनमध्ये चार्जिंग भरपूर कमी होती. आता डे 2 आणि फर्स्ट मॅच चालू झालेली आहे. आमची थर्ड मॅच आहे. आता तुम्हाला दाखवतो आजची मजा तर नक्कीच दाखवणार काय होतं आणि काय नाही. तर तुम्ही पाहू शकता इथे मॅच चालू आहे आणि आता मी चाललो आमच्या डगमध्ये. तर तुम्हाला दाखवतो तिकडे कशी मजा होते आणि काय होते तिथं सर्व मी दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आपल्या भेटे ऋषीभाई तुम्ही आता आज काल एवढा चांगली केली आज तुम्ही काय म्हणजे तुमचा स्ट्रॅटेजी काय आहे आज? आमच्या सध्यानं आयकॉन थोडा इथे गेलाय बाहेरला. तर आता सगळा जिम्मेदारी तुमच्यावरती आहे. तर मी 70 चकड्या मारायचा प्रयत्न करीन. तर आता तुम्ही बघूया आता तुमची मॅच नक्कीच दाखवणार. हा टेनिस क्रिकेटवर लाईव्ह आहे. ऋषीभाईला फॉलो पण करा. तुम्हाला इन्स्टा आयडी पण देतो मी खाली. द्या सगळे. चला भेटूया आपण. भेटूया. आता आम्ही तिन्ही मॅच जिंकलेलो आहेत. आमचे आता इथे संघमाला विराज पाटील दादा आहेत. दादा आपण काय बोलणार आता आपण तिन्ही मॅच जिंकलो आहेत. खूपच सुंदर आनंद होते. म्हणजे चांगल्या प्रकारे खेळ केला. वरुण दादा, आतिश पाटील, कल्पेश पाटील, जतीन खूप सुंदर खेळ केला. यांच्यापायी आपण 3 मॅच सामने जिंकलो. अजून आपले 4 सामने बाकी आहेत. याच्यातून अजून 2 सामने जर जिंकलो तरी आपण म्हणजे क्वालिफायला ही होऊ शकतो. वरुण दादा आपण काय बोलणार एवढी आज चांगली बॅटिंग आपण करतोय. हा कधी कधी दिवस असतो माझा त्याच्यामुळे चांगली बॅटिंग होते. आणि थँक टू विराज दा की त्यांनी माझ्या विश्वास टाकून त्याच्या टीममध्ये खेळायला मला चान्स दिला. आणि आतिश पाटील आपण काय बोलणार पण मस्त कॅच पकडली. तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवणार नक्की. आता आम्ही आता 3 मॅच जिंकलेलो आहेत. आता पुढचा आता नेक्स्ट लगेच आमचा राऊंड आहे. तेव्हा मस्त अशी मजा दाखवतो आता कशी आम्ही करतोय इथे. अजून देखील आमचे सपोर्टर्स आले नाहीत. आता दाखवतो आता मस्त आता लाईट्स वगैरे सर्व ऑन होतील. डे नाईट अशी स्पर्धा आहे. तर आपण आता एवढे तुम्ही जिंकले सामने तर तुम्हाला कसं वाटतंय? तुला कसं वाटतं आता तू एवढा अशी भारी बॉलिंग करता कसं वाटतं तुला? तर आता चौका सोडला तुम्हाला कसं वाटतं? एक चौका सोडला तुम्ही ढेंगे घालून कसं वाटतं तुम्हाला? खूप बेकार वाटतंय. आता एवढी मोठी टुर्नामेंट आहे आणि मी खेळ केली स्वतःवर खूप नाराज आहे. आणि मेन काय झालं 2 दिवस झाले मला फिल्डिंगच नाही होत. बघूया काहीतरी विचार करतो पुढच्या मॅचचा. काहीतरी स्ट्रॅटेजी बनवायला लागेल तुम्हाला. बरोबर आहे करावंच लागेल थोडाफार. आपल्यासोबत जतीन पाटील आहे. 3 बॉल 3 षटकार मारले. तुम्हाला कसं वाटतं आता तुम्ही त्या बॉलरला एकदम 3 बॉल 3 षटकार मारलेत. खूप छान वाटतं मला माझ्या. आता नेक्स्ट मॅच मध्ये तुमची स्ट्रॅटेजी काय असेल? नेक्स्ट मध्ये अजून स्ट्रॅटेजी असेल जास्तीत जास्त धाव. थँक्यू. तर मित्रांनो आपल्या आता भेटले हेरम म्हात्रे आणि समालोचक विजय म्हात्रे. तर आता आपण ऐकूया 2 शब्द. हेरम म्हात्रे तुम्हाला कसं वाटते? नमस्कार मंडळी, माझं नाव हेरम म्हात्रे. खूप सुंदर असं आयोजन केलं आहे रोहित दादांनी डे नाईट फॉर्मॅटमध्ये. विजय म्हात्रे आपल्याला कसं वाटतंय? आम्हाला भरपूर आनंद झाला आहे. बेलापूर गाव प्रीमियर लीग हे आम्ही 3ऱ्या वर्षामध्ये पाहतोय. आणि यावर्षी एक आगळा वेगळी संकल्पना रोहितदादा पाटील आणि कुंदनदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 बाईक आणि 6 सायकल. आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या या सर्व यंग पिढीला डे नाईट फॉर्मॅटमध्ये खेळण्याची संधी मिळते. आमची अशीच अपेक्षा आहे की नवीन खेळाडू इथे तयार व्हावे. आणि उद्या देखील आमच्या या बेलापूर प्रीमियर लीगचा शेवटच्या दिवसासाठी यायला विसरू नका, पाहायला विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो आता आम्ही आलो आमच्या आयकॉन खेळाडू आतिश पाटील. ते यांनी आता 13 बॉल 53 धावा मारले. तर तुम्हाला कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय बॅटिंग लागल्यामुळे. आता नेक्स्ट मॅच मध्ये तुमची स्ट्रॅटेजी काय असेल? खूप प्रयत्न करू जिंकायचा नेक्स्ट मॅच पण. धन्यवाद. आता आपल्या सोबत करण म्हात्रे पण आहेत. तुम्हाला कसं वाटतं आता एवढा मोठा आता आयोजन केलंय? आमचा बेलापूर गावचा पहिला वर्षाचा असं डे नाईट क्रिकेट त्यांनी घडवलेलं आहे. पण नक्कीच आम्ही खूप एन्जॉय करतोय. आता या दिवशीची आम्ही फुल एन्जॉय करतो आम्ही. धन्यवाद. मित्रांनो आपल्याकडे आहे सूरज बिराडे ना. तर त्यांना तर गेलीच मॅच मॅन ऑफ द मॅच असा अवॉर्ड भेटला आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही तुमच्या संघाला जिंकवलंय तर कसा आनंद होतो तुम्हाला? 2 पॉईंट्स आम्हाला भेटले. खूप आनंद आहे मला आणि आपल्या टीमला पण खूप आनंद झाला. नेक्स्ट मॅच तुमची स्ट्रॅटेजी काय असेल? नेक्स्ट मॅच पुन्हा त्याच ताकदीने खेळू परत आम्ही आणि पुन्हा परत जिंकायचा प्रयत्न करू. चांगला रन रेट आहे. धन्यवाद. मात्र आता सज्ज झाले. यांच्या संघाने कोणताही सामना हरलेला नाही आहे. कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं आम्हाला. आम्ही करीब 5 ते 5 आम्ही सामने जिंकलो आहे. आणि टीमने पण आम्हाला खूप सपोर्ट केला आणि चांगली टीम झालेली आमची ओव्हरऑल. आणि या डे नाईट फॉर्मॅटमध्ये खेळत असताना कसा अंदाज म्हणजे तुम्हाला जर शेवट नेहमीप्रमाणे काढायला भेटते तर तुम्हाला कसं थोडंसं भीती वाटते की कसं वाटतं मला? आता गावातल्या गावात भीती वाटण्याची काही गरज नाही. चांगल्या
डे नाईट बोललो तर खूप छान आणि BPL म्हणजे प्रीमियर लीग बोललो गावातल्या गावात डे नाईट म्हणजे खूप छान आयोजन वगैरे. क्रिकेटचा बाहुबली आतिश पाटील याने 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकले, तेव्हा तुझ्या मनात किती आनंद झाला होता? तेव्हा मी मॅच बघायला नव्हतो. मित्रांनो आजचा तिसरा दिवस आणि हा फायनल दिवस आहे. आमच्या इथं आहे मोरिया 11चा एक प्लेअर. तुम्हाला कसं वाटतंय? आम्ही 7 मॅच हरलो. आम्हाला खूप चांगलं नाही वाटत आम्हाला. बघू आता मॅच. आपण आता जाऊया आपला किरण पाटील. कसं वाटतं तुम्हाला आता तुमची मॅच आहे आता नंतर याच्यानंतर मग काय तुम्ही बोलू शकता? आम्हाला मॅच कंपल्सरी जिंकायचे आहे क्वालिफायसाठी, तर ते आम्ही जिंकू 100% जिंका. ऑल द बेस्ट. यो त्यांचा बॉलर आहे यो. तृणालला सायकल एक कन्फर्म झाले इथं. मित्रांनो ऋषी म्हात्रे भेटले. काय बोलणार आपण आता फायनलचा सामना होणार आहे मच्छिंद्रांना प्रतिष्ठा. आता यांच्यातून कोण येईल त्यांच्यासोबत आमचा फायनलचा सामना. तुम्हाला कसं वाटतं? आम्ही हरलो आहे. अंशाला घेऊन अंशाला घेऊन मोर्यावाले 7च्या 7 मॅच हरले तरी 3 वेळा जेवता. चल 7 मॅच हरल्यात तरी 3 वेळा जेवता. 300+ मध्ये येते. खोटा बोलतात. टी शर्ट बी नका घालू. भेटले आता पैसे बघा काही किती भेटले. योगेश पाटील आपण काय बोलणार? नुसते पैसे मोजतात हे बघा. आमची झाली उज्जैनची ट्रिप. ओंकारेश्वर नुसते पैसा 50चा नुसतं बंडल दिलाय ओनरने यांच्या. पैसे बरोबर बघा. हनुमानासारखी काय कॅचवर सुपर ओव्हर झाली. मला कसं माहितीये का? बॅटिंग आहे. बोल काहीतरी बोल. कसं वाटतं तुला? एवढी तू भारी उत्तम अशी फलंदाजी केली. कसं वाटतं तुला? प्रतिसाद कसा होता? असं भारी बॅटिंग केली तर बरं चांगला वाटतं जरा. विनायक तुला काय वाटतं? तू आता मॅन ऑफ द मॅच भेटले तुला. कसा वाटतं तुला सांग जरा. अरे सांग. आमच्यासोबत आहे बेलापूरचे वंडर बॉय ऋषी म्हात्रे. आणि तुम्ही त्याचा खेळ बघितलाच असेल. त्यांनी 15 बॉल 50 धावा मारले आणि त्याला खूप चांगला मॅन ऑफ द मॅच आणि 5,000 देखील भेटले. त्याच्यातून मला 500 दिले आणि राईस खाणार होते आम्ही नक्कीच. काय आहे माहिती आहे, आमची परिस्थिती अशी आली ना की अंशाला एवढा माराशी वाटते ना. तो एक कॅच पकडतोय ना. आम्ही असतो यांच्या जागी. आता आम्ही तिथं असतो. तिथे नसतो आम्ही. लोकांची तोंडा नसती बघत लागली. ये याला घातली ना यांना लई मारा. 7 मॅच हरले. 7 मध्ये 1 जिंकतात. 7चे 7 हरले. टी शर्टातल्या मालकाला येणार का BPLचे? आणि तुमच्या मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीममध्ये एकानेच एफर्ट दिलाय, तो म्हणजे जतीन पाटील. काय डाय टाकत होता. त्याला माहिती आहे काय टाकायला लागेल. डेंगटी चौका सोडलाय. ऐकायच्या नंतर थोडा झोपू बिपू दे, सोलपटू दे. आम्हाला एक मॅच याने हरवलेला आहे आणि गौरव साईची कॅच सोडली आणि आम्हाला हरवलं. याने एक मॅच डिफिट केली. फर्स्ट वॉरियर्स आणि श्रीराम बघूया. जय श्रीराम. जय श्रीराम. खूप डिफिकल्ट होईल. हाणामारीचा शतक आहे, मॅच आहे. शतक बोललो. पाहू शकता म्हणजे अख्या नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच कुठल्या प्रीमियर लीगमध्ये 2 बाईक आणि 6 सायकली असतील आणि असाच प्रतिसाद देऊन द्या. सुंदर म्हात्रे दादा आणि नितीन दादा पाटील यांच्या हस्तेने बेलापूर गावात एक मोठी स्पर्धा झाली आणि खूप बरं वाटलं खेळून आणि यानंतरही अजून होऊ द्या पुढं.
योग्य भाई तुमचे दोन शब्द चल. आपल्यासोबत आहे आता रोशन पाटील, अप्रतिम खिलाडू, बॉक्स क्रिकेटच्या अशा अप्रतिम खिलाडू. आज ओव्हरआर्म अशी खेळी करतायत. तुम्हाला कसं वाटतंय आपल्या ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये आज असा नाईटचा स्पर्धा आहे, आपल्या नाईट क्रिकेट आपल्या आयोजित केलंय कुंदनदादा म्हात्रे, मिथुनदादा पाटील यांनी. तुम्हाला कसं वाटतं आता इथे खेळून, तुमचा अनुभव काय सांगतो? मला आमच्या ऑनरने घेतला एवढी मोठी गोष्ट आहे. आणि मला कसं म्हणजे याच्यात इंटरेस्ट नव्हता वरून तरी मी फॉर्म भरला तरी मला विश्वास दाखवला माझ्या ऑनरने आणि मला घेतला. आपण आता फायनलला आपला संघ पोहोचलाय. तर आता खूप आनंदी आहे, खूप आनंदी आहे. मच्छिंद्र प्रतिष्ठान असे स्पर्श बोले बोल. रोहितदादा पाटील बद्दल तुम्ही काय म्हणा? असं एवढा असा भारी आयोजन केलं त्यांनी. पहिली टुर्नामेंट असं 2 बाईक आणि 6 सायकल आहेत जसं एखादा सेलिब्रिटी ज्यावेळेस एखाद्या कार्यक्रमामध्ये येतो आणि जेवणा तो येण्याच्या अगोदर जशी आपल्यातून गर्दी आपल्याला पाहायला मिळते ना, तशीच आपल्यातून गर्दी ज्यावेळेस दशरथ पाटील गेल्या अगोदरच क्रीडांगणामध्ये 6 सायकल आणि 2 आपल्याला बायसायकल पाहायला मिळते. मुंबईमध्ये पहिला असा हे आता आमचे ओनर आपले आहेत विराजदादा पाटील. आता आपला कसा वाटतं? आपला संघ आता फायनलला गेलाय. खूपच आनंद होत आहे. एवढ्या मोठ्या लीगमध्ये फायनलला जाणं म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे. चला तर मेहनत घेतली संपूर्ण लोकांनी. टीमचा सन्मान. आतिश पाटील, कल्पेश पाटील, वरुण दादा, तर आता आपण एकही मॅच नाही हरलो. विकास दादा सुद्धा खूप मेहनत घेतली आणि यांच्यामुळे आपल्याला फायनलमध्ये प्रवेश झाला. आता बघूया फायनलमध्ये काय होते ते. आता आपण 8 मॅच केलं, 8 मधून एकही नाही हरला. ती आपली 9वी मॅच. हा, मुलं चांगली केली. त्यांच्या टीम चांगला होता, सर्वांचाही चांगला होता. आता बघूया त्याच्याने केलो, त्याच जिद्दीने. पण 2 शब्द आयोजकाबद्दल बोला काहीतरी आहे. कसा वाटला तुम्हाला आयोजक? आयोजन म्हणजे खूपच सुंदर आहे. नवी मुंबईला प्रथमच एवढी मोठी टुर्नामेंट होत आहे. 2 बाईक 6 सायकल वगैरे प्रथमच एवढी मोठी टुर्नामेंट होत आहे नवी मुंबई. आणि पुढच्या वर्षी तर याच्याहून अतिउत्तम असेल. धन्यवाद बाबा. तसं तुम्हाला समजेल. तर तुम्हाला 2 दिवसापासून सांगितलं ना, आमच्या सोबत आहे, आमच्या टीम मध्ये प्रीत दादा बंद्रे. तर दादा तू आज आमच्या टीमीत खेळत होता एवढे दिवस. मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी होताना पाहायला मिळते. मस्त असे 2-3 गेली अनेक वर्ष त्यांनी देखील क्रिकेट खेळले आणि आज फणसांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर मी आमंत्रित करतो महाराष्ट्रातील हास्य सम्राट समालोचक करत राहिलो आणि आय होप की मला पुन्हा एकदा दशरथ पाटील सरांना आणि त्यांचा देखील सन्मान आदरणीय दादा मी आपल्या विनंती करेन की आपल्या शुभ श्री दशरथ पाटील सरांचा सन्मान आपल्या शुभ कॅच सोडली आणि तुमचा संघ बाद झाला. तिथे एका कॅच मात्र ओनरनी पण 500 रुपयाला दिलं. एक कॅच सोडली, त्याचे 500 रुपयाला दिले. माझी उधारी होती त्याच्यावर 500 तरी याला 500 यांचा सन्मान देखील या ठिकाणी होते. फेडराईज दिला डिनोमधून. आणि त्याचबरोबर आणि आता सर्वात मोठी वैशिष्ट्य याला 5च्या नंतर काही दिसत नाही. हारतात नुसते, जिंकत नाही. काय करणार ते नुसतं सन्मान चिन्ह घेतात त्यांच्या टीमचा. रोहित पाटील यांच्या शुभ श्री हा सन्मान पुढच्या वर्षी आम्ही नवीन टीम आणि नवीन असं करून आम्ही नक्की जिंकणार. बरोबर बरोबर. हे आमचे समालोचक येस विजय समालोचक म्हात्रे. विजय सर्व म्हात्रे. ऑलराऊंडर सर्व काही करतात. मित्रांनो आता आपण भेटतो आपला आयोजक रोहितदादा पाटील यांना. तर दादा तू आता इथं 3 दिवस एवढी मेहनत केली, डे नाईट स्पर्धेतून असं एवढा मोठा असं आयोजन केलास. त्याच्या आधी पण तू 1 महिनाभर तू मेहनत करत होतास. तर तू काहीतरी 2 शब्द बोल जरा. कसा म्हणजे एवढी मेहनत केली, अक्षरशः कपडे पण म्हणजे घातले नाही काय नाही, पण एवढी वन मॅन शो मेहनत केली असं मी तर नोव्हेंबरमध्ये माहिती पण नसेल. एकटा करतोय म्हणजे भले सपोर्टला किती पण असतील पण एकटा करतोय याला महत्व आहे. वन मॅन शो. वन मॅन शो आणि पुढे पण असं करत राहील आपल्या गावासाठी. करशील ना पुढच्या वर्षी भाऊ? याच्या भारी हा. एक नंबर. Yes, 2 yes. बाईक 6 सायकली. सायकल अशा कुठल्याच गावात नव्हतं. आणि पहिल्या नंबरला 40,000चा पारितोषिक आणि दुसऱ्या नंबरला 30,000चा पारितोषिक. येस येस. तर येस मित्रांनो आम्ही जिंकलोय. पहिला पारितोषिक आम्ही हाताळलंय. हे बघा तुम्हाला पाहू शकता. आता इथं असं मस्त असं सेलिब्रेशन करणार आहे. तो बघू शकता. तर बँजो वगैरे बोलवलेला आम्ही. तर तुम्हाला नक्कीच मजा दाखवणार. फर्स्ट प्राईज 9च्या 9 मॅच आम्ही जिंकलेलो आहे.
सर्व वाजता इथे आलेले आहेत बँजोवाले. मला नक्कीच दाखवणार पुढची मजा. मित्रांनो, आता सर्व सामना संपलेला आहे. सकाळच्या वाजल्यात 5. आता आज चाललोय घरी. जल्लोष वगैरे मस्त ट्रॉफीची अशी रॅली काढली आम्ही जिंकल्यानंतर. आता तुम्हाला भेटू पुढच्याच ब्लॉगमध्ये. थोड्याच वेळात मी बाहेर पण चाललोय फार्म हाऊसला, त्याचा देखील ब्लॉग टाकणार. बाय.